हॅलो फ्रेंड्स, लास्ट वीकेंड आम्ही गेलेलो माथेरानला, अलेक्झांडर या रिसॉर्टला. माथेरान स्टेशनपासून 20 मिनटं चालत आल्यावर तुम्हाला हा अलेक्झांडर रिसॉर्ट लागतो. 1907पासून हा रिसॉर्ट आहे, म्हणजे बराच जुना आहे. पण आता सध्या त्यांनी न्यूली रिनोव्हेशन केलेलं आहे, त्यामुळे सगळ्या रूम खूप छान आणि एस्थेटिक आहेत. स्टेशनहून 15 मिनटं चालत आल्यावर तुम्हाला हे बॉम्बे हाऊस लागतं. बॉम्बे हाऊसच्या लेफ्ट साईडला खाली एक रस्ता जातो. इथे लेफ्ट घेतला की तुम्हाला एक पुढे 5 मिनटं चालत गेल्यावर तुम्हाला अलेक्झांडर रिसॉर्ट लागेल. आमचा स्टे होता 2 नाईट्सचा. फ्रायडेला आम्ही चेक इन केलेलं आणि संडेला आम्ही चेकआउट केलेलं. सो फ्रायडे नाईट आणि सॅटर्डे नाईट आम्ही इथे होतो. हे आहे अलेक्झांडर रिसॉर्ट, ह्याचा एंट्रन्स. सो इथून सरळ आपण आत गेलं की उजवीकडे आपल्याला रिसेप्शन दिसेल. माथेरानमधला हा एक लक्झरी रिसॉर्ट आहे. वेगवेगळे स्टे ऑप्शन्स आहेत. दिवसभर करायला बऱ्याच ॲक्टिव्हिटीज पण आहेत. ही आहे विंटेज हेरिटेज रूम विथ जकूझी. सो विंटेज हेरिटेज रूम बऱ्याच आहेत. एक मोठा बंगलो आहे, त्याच्यामध्ये एक 10 ते 12 विंटेज हेरिटेज रूम्स आहेत, ज्या एकदम रॉयल फील देतात. खूप मोठ्या, प्रशस्त आणि खूप एस्थेटिकली त्याला डेकोरेट केलेलं आहे. तुम्ही फर्निचर बघू शकता, वॉलपेपर बघू शकता, लॅम्प्स आहेत, छान वर झुंबर आहेत, मोठे बेड आहेत आणि प्रशस्त रूम आहे. याच्यामध्ये 4 जण आरामात राहू शकतात. पूर्ण रूमला वुडन फ्लोरिंग केलेली आहे. वर छानपैकी झुंबर आहेत, तुम्ही बघू शकता. प्रत्येक रूममध्ये AC सुद्धा आहे. हे आहे वॉशरूम. मिरर्स पण बघा तुम्ही किती छान रॉयल दिसत आहेत. झुंबर लावलेला आहे आणि हे आहे जकूझी. हा आहे बंगलो. आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलो आहोत. इकडची रूम दाखवते मी तुम्हाला. ही सुद्धा विंटेज हेरिटेज रूमच आहे. इथे 5 रूम्स आहेत. प्रत्येक रूम ही वेगवेगळ्या प्रकारे डेकोरेट केलेली आहे, पण सगळ्या रूम्स या हेरिटेज रूम आहे, त्यामुळे रॉयल फीलिंग येणार आहे तुम्हाला. समोर एक मोठा आरसा दिसतोय तुम्हाला. छानपैकी बेड आहे. तुम्ही वर बघू शकता झुंबर लावलेले आहेत, त्यामुळे ही रूमसुद्धा एक रॉयल फील देणार आहे. फक्त बाथरूममध्ये इथे जकूझी नाही आहे. सो अशा प्रकारे ही रूम आहे. ह्याला पण वुडन फ्लोरिंग आहे. खाली 2 बेड दिलेले आहेत, त्यामुळे इथे सुद्धा खूप मोठी स्पेशियस रूम आहे. त्यामुळे इथे सुद्धा 4 लोक आरामात राहू शकतात. समोर मोठा वॉलपेपर लावलेला आहे. हाईट ऑफ द रूम खूप मोठी आहे, त्यामुळे रूम खूप मोठी, प्रशस्त अशी दिसते. समोर मोठा मिरर आहे आणि लेफ्ट साईडला वॉशरूम आहे. वॉशरूम प्रत्येक रूमचं स्पेशियस आहे, नीट अँड क्लीन आहे, व्हेरी हायजेनिक. बघू शकता, खूप छान मेंटेन केलेलं आहे. दुपारी 1 वाजताचं चेक इन टाईम आहे. चेक इन झाल्यावर आम्ही जेवायला बसलो. कोशिंबीर होती, 2 प्रकारच्या चटण्या, लोणचं, फ्रॅम्स, त्यानंतर चपाती होती, त्याच्यानंतर बटाटे वडे होते. पूर्ण रेकॉर्डिंग केली नाही मी. त्यानंतर कोबीची भाजी होती, पनीरची भाजी होती, डाळ भात होता, श्रीखंड होतं आणि शेवटला ताकसुद्धा होतं. जेवण झाल्यावर थोड्या वेळ आम्ही गेम्स खेळलो, बॅडमिंटन खेळलो, त्यानंतर क्रिकेट खेळलो. आउटडोअरला इथे भरपूर जागा आहे, त्यामुळे तुम्ही वेगवेगळे गेम्स खेळू शकता. त्यानंतर थोडा वेळ झोपायला गेलो. संध्याकाळी हाय टीसाठी गेलो, तेव्हा व्हेजिटेबल मॅगी होती आणि चहा कॉफी होती. संध्याकाळी जवळच असलेल्या अलेक्झांडर पॉईंटला आम्ही सनसेट बघायला गेलो. रिसॉर्टच्या अगदी बाजूला लेफ्ट साईडला खाली उतरायला जागा आहे आणि तिथेच अलेक्झांडर पॉईंट आहे. इथे सनसेट खूप छान दिसतो. सनसेट बघून पुन्हा रिसॉर्टला परत आलो. त्यानंतर थोडा वेळ आर्चरी खेळलो. सो इथे तुम्ही आर्चरी पण करू शकता. संध्याकाळची वेळ झाली 7 वाजता की रिसॉर्टमध्ये छान लाईटिंग लागते आणि त्यानंतर म्युझिकसुद्धा चालू होतं. रात्रीच्या वेळी लाईट्स लागले की रिसॉर्ट अजूनच छान दिसतो. बरेच असे वेगवेगळे स्पॉट्स आहेत जिथे तुम्ही फोटो काढू शकता. इथे टेंट स्टेसुद्धा आहे. फ्रायडेला 4-5 टेंट होते, पण सॅटर्डेला इथे भरपूर टेंट लागलेले, कारण शनिवारी भरपूर लोकं आलेली, त्यामुळे बरेच टेंट इथे लागलेले. सो हा सुद्धा एक स्टे ऑप्शन आहे टेंटमध्ये राहण्याचा. थोडा वेळ म्युझिक एन्जॉय केलं. त्यानंतर जेवायला गेलो. कोशिंबीर होती, लोणचं होतं, पापड होता, त्यानंतर चपात्या म्हणजे फुलके होते, पनीरची एक भाजी होती, फ्लावरची भाजी होती, नूडल्स होते. त्यानंतर ही आहे शेजवान चटणी, मंचाव सूप होतं, त्यानंतर ही आहे शेव, त्यानंतर आहे जिरा राईस, त्याच्यानंतर डाळ होती आणि गरमागरम शेवयाची खीर होती. रात्री 11 वाजता नाईट ट्रेक असतो. अलेक्झांडर पॉईंटला घेऊन जातात ते. तिकडून छानपैकी आपण स्टार गेझिंग करू शकतो. सो एक अर्धा तासाचा ट्रेक असतो. रात्री सगळ्यांबरोबर आम्ही गेलो. सो हा सुद्धा खूप छान अनुभव आहे. त्या पॉईंटवरनं आपल्याला छान मोकळं आकाश दिसतं. त्याच्यामध्ये छानपैकी आपल्याला सगळे तारे दिसतात.
रात्री 11:30ला ट्रेक झाल्यावर आम्ही रिसॉर्टला परत आलो. हा रिसॉर्ट प्युअरली व्हेज आहे, सो व्हेजिटेरियन फूड मिळतं इथे. रिसॉर्टमध्ये वेगवेगळे स्टेचे ऑप्शन्स आहेत. डॉर्मेटरी आहेत, त्यानंतर विंटेज हेरिटेज रूम आहे जिथे आमचा स्टे होता. त्यानंतर फॉरेस्ट कॉटेजेस म्हणून आहेत. हे फॉरेस्ट कॉटेजेसमध्ये पण 2 प्रकार आहेत. एक नुसतं फॉरेस्ट कॉटेज आहे आणि एक फॉरेस्ट कॉटेज विथ ओपन डेक आहे. सो तुम्हाला एक छोटी बाल्कनी मिळते जिथे तुम्ही बसू शकता. मध्ये हा ओपन एरिया आहे जिथे उद्या लाईव्ह म्युझिक आहे. शनिवारी लाईव्ह म्युझिक असतं इथे. हा आहे तो डायनिंग एरिया आहे आणि डायनिंग एरियाच्या बाजूलाच टेंट स्टे आहे. तर रात्री डायनिंग हॉलमध्ये इथे मूव्ही स्क्रीनिंग होते, म्हणजे पिक्चर दाखवला जातो प्रोजेक्टरवर. सो रात्री आम्ही ट्रेकवरनं आल्यावर पिक्चर बघितला. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला होती मिसळ, त्यानंतर हा आहे फरसाण, त्याच्यानंतर होते पाव, त्याच्यानंतर होतं ब्रेड बटर. सो इथे ब्रेड बटर ठेवलेलं आहे आणि जॅमसुद्धा होता. सोबतच चहा कॉफीसुद्धा होती. ब्रेकफास्ट झाल्यावर आम्ही साईटसीइंगसाठी निघालो. माथेरानमध्ये वेगवेगळे पॉईंट आहेत, ते तुम्ही जाऊन एक्सप्लोअर करू शकता. ठिकठिकाणी बोट लावलेले आहेत, त्यामुळे आपल्याला पॉईंट्ससुद्धा अगदी इझिली, म्हणजे रस्तासुद्धा आपल्याला इझिली सापडतो. चालत जाऊ शकता किंवा घोड्याचं ऑप्शनसुद्धा आहे. काहीतरी 5 किंवा 10 पॉईंट्स दाखवायचे, ते काहीतरी एक ठराविक रक्कम घेतात. थोडं नेगोशिएट करा, ते लोकं नेगोशिएटसुद्धा करतात. सो आम्ही एक 4-5 पॉईंट कवर केले. त्याच्यातला पहिला पॉईंट होता आमचा इको पॉईंट. ते छान वाटतं. दोन्ही साईडला भरपूर झाडी आहेत आणि मधनं रस्ता आहे. थंड वातावरण होतं. टेम्परेचर हार्डली 15-16 डिग्री होतं. त्यामुळे माथेरानला थंडीमध्ये खूपच छान वाटतं. सो अशा प्रकारे बोर्ड सगळीकडे लिहिलेले आहेत. ते बोर्ड वाचत वाचत आपण गेलो की छानपैकी आपण वेगवेगळे पॉईंट्स बघू शकतो. सो पहिला पॉईंट जसं मी सांगितलं, आता आपण चाललो आहोत इको पॉईंटला. सो हा आहे इको पॉईंट. सगळे पॉईंट्स जवळजवळच आहे. इको पॉईंट्स, लॉर्ड्स पॉईंट, शार्लेट लेक, पिसरनाथ मंदिर सगळं जवळजवळ आहे. आता आपण आलो आहोत ते इको पॉईंटला आलो आहोत. हा आहे इको पॉईंट. आता आपण चाललो आहोत शार्लेट लेककडे. लेककडे जाणारा रस्तासुद्धा किती सुंदर आहे बघा. मस्तपैकी दोन्ही साईडला झाडी आहेत. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला असे घोडे दिसतील. सो तुम्ही घोडा हायर करायचा असेल तर तो सुद्धा करू शकता. कारण इथे रस्ते थोडे वरखाली आहेत, म्हणजे कधी उतरण आहे, कधी चढण आहे आणि प्लेन रस्ते नाही आहेत. थोडेफार दगडंसुद्धा आहेत. त्यामुळे चालण्याला थोडा त्रास होतो. पण तुम्ही चालत चालत, म्हणजे आपला एक वॉकसुद्धा होतो, एक ट्रेक म्हणू शकतो आपण, आणि वेगवेगळे पॉईंट्स आपण एक्सप्लोअर करू शकतो. बऱ्याच पॉईंटच्या आजूबाजूला शॉपसुद्धा आहेत. सो तुम्ही तिथे नाश्ता, चहा वगैरे घेऊ शकता. आता आपण आलो आहोत शार्लेट लेकला. यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळे भरपूर पाणी आहे लेकला, त्यामुळे इथे खूप सुंदर दिसतं. 2 वर्षापूर्वी आम्ही आलेलो तेव्हा एवढं पाणी नव्हतं, पण यावर्षी भरपूर पाणी आहे, त्यामुळे इथेसुद्धा खूप छान वाटतं. लेकच्या पुढे सरळ सरळ चालत गेल्यावर तुम्हाला पिसरनाथ मंदिर दिसेल. मंदिर हे खूप छान आहे. खूप शांत, थंड आणि प्रसन्न वाटतं इथे आल्यावर. मंदिरातून बाहेर आल्यावर डावीकडे गेल्यावर तुम्हाला लॉर्ड पॉईंट लागेल. इथून आपल्याला बऱ्याच गोष्टी बघायला मिळतात. इथे एक टेलिस्कोप आहे. 100 रुपये त्याची चार्जेस आहेत. हे आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी दुर्बिणीतून बघता येतं. छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे, लकडी की सीडी आहे, शेर की गुफा आहे, त्यानंतर कलावंती फोर्ट आहे, प्रबळगड आहे, लुईस पॉईंट आहे. सो हे सगळं आपल्याला दुर्बिणीतून दाखवतात आणि खरंच खूप छान दिसतं हे. सो हे नक्की ट्राय करा. 2 तासांनी मस्त फिरल्यावर आम्ही परत रिसॉर्टला आलो. रिसॉर्टला आज आमची रूम दुसरी होती, कारण विंटेज रूम एकच दिवस अवेलेबल होती. सेकंड डेला आम्हाला ही रूम दिलेली. फॉरेस्ट कॉटेज रूम आहे ही. सो ही सुद्धा वुडन फ्लोरिंगवाली रूम आहे, पूर्ण वुडन आहे. त्यानंतर एक डबल बेड आहे, एक सिंगल बेड आहे. खूप नीट अँड क्लीन आणि असं प्रशस्त अशी रूम आहे. इथे छान फुल मिरर आहे, एस्थेटिक लॅम्प आहे आणि वॉशरूमसुद्धा खूप नीट अँड क्लीन आणि स्पेशियस होती. सो हे आहे बाथरूम. हा आहे शॉवर एरिया, खूप मोठा आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर हा इथे आहे बेसिन. हे सुद्धा खूप नीट अँड क्लीन आहे आणि राईट साईडला आहे टॉयलेट. सो प्रत्येक रूम आणि प्रत्येक टॉयलेट, वॉशरूम्स यांच्या खूप नीट अँड क्लीन आणि हायजिनिक आहेत. दुपारी लंचला होती कोशिंबीर, त्यानंतर लोणचं, 2 प्रकारच्या चटण्या, मीठ, त्यानंतर फ्रॅम्स आहे, ढोकळा आहे, पनीरची एक भाजी आहे, त्यानंतर फ्लावरची भाजी आहे, त्यानंतर आहे
दाल, राईस, त्यानंतर फ्रूट कस्टर्ड आणि छास. संध्याकाळी परत व्हेजिटेबल मॅगी होती आणि त्यानंतर चहा कॉफी होतं. शनिवारी भरपूर टेंट लागले होते. शुक्रवारी हार्डली 4 टेंट असतील, पण शनिवारी भरपूर लोकं आलेली त्यांच्याकडे. त्यामुळे आता सगळे जमलेले आहेत. संध्याकाळ झालेली आहे. आज लाईव्ह म्युझिक आहे, त्यामुळे सगळेजणं मेन ग्राउंडमध्ये जमलेले आहेत. लाईव्ह म्युझिक एन्जॉय केलं. त्याच्यानंतर जेवायला आलो. कांदा आहे, लिंबू आहे, त्यानंतर पापड आहेत, त्याच्यानंतर पावभाजीची भाजी आहे गरमागरम, त्याच्यानंतर पावसुद्धा होते. गरमागरम पाव ते घेऊन येत होते जसे जसं संपत होतं तसं. त्यानंतर छोले होते, छोल्याबरोबर पुरी होती, त्याच्यानंतर टमॅटो सूप होतं, त्याच्यानंतर होती व्हेज बिर्याणी, त्याच्यानंतर गुलाबजामुन आणि रायतासुद्धा होता. संडेला ब्रेकफास्ट झाल्यावर सकाळी 10 वाजताचं चेकआउट टाईम आहे. रिसॉर्ट खूप छान आहे. अगदी स्टेशनच्या 15-20 मिनटावर वॉकिंग डिस्टन्सवर आहे. माथेरानला सध्या थंडी आहे, त्यामुळे खूप छान वाटतं. क्लायमेट खूप मस्त आहे. सो नक्की ट्राय करा अलेक्झांडर रिसॉर्ट.